नर्मदे हर. आज दिनांक 14 जानेवारी 2026. आमचा नर्मदा पायी परिक्रमेचा आजचा 24वा दिवस आणि आम्ही आहोत रात्रीच्या मुक्कामाच्या आश्रममध्ये. आणि सगळ्यात आधी तर तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आहे मकर संक्रांती. आता आम्ही निघतोय पुढच्या प्रवासाला. आता वाजलेले आहेत 6:20 अजून अंधार आहे. आता आम्ही निघतोय पुढच्या प्रवासाला. तर चला आज मकर संक्रांतीचा काय नवीन अनुभव येतो आपल्याला बघूयात. नर्मदे हर. परिक्रमावासियांनी आपापली सगळं आवरून घेतलेलं आहे. बॅगा वगैरे रेडी आहेत आता निघण्यासाठी सज्ज. इथं काही परिक्रमावासियांच्या आरत्या चालू आहेत आणि गावातील काही महिला भजन गाण्यासाठी आलेल्या आहेत सकाळी सकाळी. सकाळी सकाळी परिक्रमावासी निघालेत आता आपल्या मार्गाला गावातून. थोडंसं उजेड, तांबडे पण फुटले आणि आता वाजलेले आहेत 6:30ला आता मार्गस्थ झालो आहेत नर्मदे. गोल लागलेली आहे आणि त्यांनी परिक्रमावासियांना पाठवलेलं आहे याच्यासाठी रस पिण्यासाठी बोलवलंय. इथे अशा पद्धतीने गुळ तयार होतोय आणि हा बनलेला गुळ पहिले या टाकीत आल्यानंतर याच्यात टाकला जातो. इथून त्याला परत इकडं उकाळलं जातं आणि नॅचरल पद्धतीने गुळ इथे बनवला जातो. मी नाही घेत आई. नाही मला नको 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 नको. नाही तर पूर्ण स्टोरेज मध्ये हा गुळ ठेवला जातो. सकाळचे 7:15 वाजलेत आणि आजचं सूर्यनारायणाचं दर्शन झालेलं आहे. तर छान आणि आपले परिक्रमावासी निघालेले आहेत पुढे. नर्मदे हर. 11 किलोमीटर आल्यानंतर आपल्याला एक फाटा लागलेला आहे. पाणी संपलेलं होतं. पाणी नव्हतं, काय नव्हतं. बोंदी ते खेडा रोड बरमान इकडे उजव्याकडे थकलेलो आहे आणि आता थोडा आरामाला बसूयात. नर्मदे हर. आल्यानंतर आपल्याला आता इथे ऊसाच्या खूप साऱ्या गुऱ्हाळ जे आपल्याकडे विलुप्त होत चाललेले आहेत त्यात इथं खूप साऱ्या गुऱ्हाळी आहेत. सकाळी सकाळी परिक्रमावासियांनी रसही पिला त्या गुऱ्हाळात. पण इथं खूप सारे दिसत आहेत. तुम्ही जर पाहिलं तर पूर्ण असे मोठमोठ्या शेतात गुऱ्हाळ आहेत.
मागे 4 गेल्यात, ही एक 5वी आणि ही संपतात लगेच. इथे एक 6वी आणि याच्या थोडंच पुढे जाऊन अजून 7वी. एकदम असं छान पद्धतीत गुराढे ऊस खाणारे ऊस खातायत. इथे 7वी, पुढे अजून एक गुराढ. मध्ये 12 वाजेपर्यंत चालून आल्यानंतर म्हणजे कमीत कमी एक 16 किलोमीटर 14-15 किलोमीटर चालून आल्यानंतर आता आपल्याला एक अन्नक्षेत्र लागलंय आणि आपण तिथं आता खिचडी प्रसादी. आज तो उपवास जे काही भालभोग खाल्ला नसता, पण आज रस्त्यात पाणीही नाही भेटलं कारण पूर्ण डायरेक्ट निघालो तेव्हापासून 16 किलोमीटर हे अन्नक्षेत्र आलंय आणि तिथं आपण आता जाऊन साबुदाण्याची खिचडी खाणार आहोत. अशा प्रकारे छोटंसं आश्रम आहे. नर्मदे हर. पुढे आल्यानंतर आपल्याला एक वस्ती लागली आहे, चावर पाठावची वस्ती, आणि त्या वस्तीतून आता आपण पुढच्या मार्गाने जातोय. पुढे आल्यानंतर एक रस्ता इकडे जात होता, एक रस्ता इकडे जात होता. आम्ही कन्फ्यूज झालो होतो कुठं जायचं काय जायचं. एक 2-3 मिनटं वेट केला, कुणी येईना. आता तरी एक गाडी आलेली दिसते, पण आम्ही नर्मदे हर आरोळी दिली आणि एक आजी ज्या पुढे दिसत असतील त्या तिथून आल्यात नर्मदे हर आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की हा रस्ता आहे. मग आम्ही पुढे ह्या रस्त्याच्या मार्गाला लागलो कारण इथं काही खुणा वगैरे काही नाही आहे, पाठी वगैरे काही लावलेले नाही आहे. काही मंडळी येत आहेत तिकडनं आणि पुढे खूप मोठी यात्रा आहे आज. तर आपण जाणार आहोत तिथं नर्मदे हर. नंतर आपल्याला एक म्हणजे भमानाच गाव लागलेलं आहे आणि इथून आता परिक्रमा मार्ग उजव्या हाताला दाखवतोय. इथं बोर्ड दिलाय, इथून आपल्याला आता उजव्या हाताला वळायचं आहे. नर्मदा मंदिर के बाजू में नर्मदा नगर प्रेम कृपा कुटी आश्रम. इकडून आता आपण आलोय भमान याच्या मुख्य रस्त्यावर आणि इथून आता आपण जाणार आहोत आश्रमाकडे. आज भरपूर गर्दी आहे कारण आज इथे यात्रा आहे. यात्रेसाठी भरपूर गर्दी आहे आणि मैयाला साडी वगैरे आज ते हे करतात. तर जाऊया आपण, आपल्याला काय पाहायला भेटतं ते नर्मदे हर. जातो सिद्धेश्वर मंदिराकडे आणि आज खूप मोठी यात्रा भरलेली आहे. 3-4 जिल्ह्यातून ही लोक आलेली आहेत यात्रेसाठी. तर थोड्याच वेळात आम्ही इकडे येणार आहोत घाटाकडे. गल्ली गल्लीतून रस्ता आहे आणि इथे भिंतीवर दिलंय सगळं. रस्ता विचारायची तर काही गरज पडत नाही सध्या.
फक्त आधीच थोडी गरज पडली, बाकी इथं सगळं दिलेलं आहे, कुठे कसं जायचं ते. आपण आलेलो आहोत सिद्धेश्वर मंदिराकडे, आश्रमाच्या जवळ या बोडीत पुढे जाऊन. इकडे मैया आहे वाटतं, इकडे दुसरी नदी आहे. बर्मन घाट, नर्मदे हर, बर्मन घाट. पण बर्मन घाटला इथे खूपच गर्दी आहे. आणि ॲक्च्युअल जो मेला आहे, जी खरी यात्रा आहे ती तुम्हाला दिसत असेल इथे पलीकडे आहे. पण आपण मैयाला क्रॉस करू शकत नाही म्हणून तिकडे जाऊ शकत नाही. इथूनच काय दर्शन घ्यायचं ते घेऊयात. आणि इकडच्या साईडला पण आहे, पण पाळणे वगैरे त्या साईडला. मोस्टली तर त्या साईडला मोठी यात्रा आहे भरलेली. आणि समोर नर्मदा मैयाचं मंदिर, माता नर्मदे आणि हनुमंतराय. इकडे श्रद्धाळू बसून आनंद घेत आहेत. तुम्ही जर पाहता तिथं लांबपर्यंत माणसांची गर्दी आहे, परिक्रमा करत आहेत ते. इथं हे एक बेट आहे, हे पलीकडे पण मैया आहे, पुढे पण मैयाचाच, मैयामध्ये संगम मैया आहे इथे. आणि गावकरी जे पंचक्रोशी परिक्रमा असते ते परिक्रमा करतायत तिथं. तेवढ्याच जास्ती प्रमाणात या ठिकाणी लोकांची जी गर्दी वाढलेली आहे. आजूबाजू जे बाकीचे जिल्हे आहेत, गौरीताई पण त्यांच्या चॅनलवर मार्गदर्शन करतायत. आणि इकडे नर्मदा मैयाचं स्वरूपही खूप छान आहे. नर्मदे हर.